उन्हाळी वाळवणामध्ये आज आपण साबुदाणा बटाट्याची चौपट फुलणारी चकली बनवतोय। तर इथे मी 2 वाटी साबुदाणे घेतले। साबुदाणे धुवून मग त्यात 4 वाटी गरम पाणी घालून रात्रभर भिजत ठेवायचे। इथे आपले साबुदाणे छान भिजले गेलेले आहेत। आता अर्धा किलो बटाटे कुकरमध्ये घालून 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। आता आपले साबुदाणे कमी गॅसवर अर्धा ग्लास गरम पाणी घालून 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायचा। मग बटाट्याची साल काढून किसणीने किसून मग साबुदाण्यात बटाटे छान मिक्स करून घ्यायचे। चवीनुसार मीठ घालायचे। 2 चमचे लाल तिखट घालून कमी गॅसवर 3 ते 4 मिनिटं छान शिजवून घ्यायचे। आता साच्यामध्ये हे मिश्रण घालून छान गोलाकार चकल्या पिळून घ्यायच्या। मग 2 दिवस कडक उन्हात वाळून घ्यायच्या। इथे आपल्या चकल्या वाळून तयार झालेल्या आहेत। आता तळून बघूया। इथे आपल्या चौपट फुलणाऱ्या साबुदाणा बटाटा चकली तयार आहे। व्हिडिओला खूप मेहनत घ्यावी लागते, म्हणून एक लाईक नक्की करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।